या समयामध्ये प्रियांनो पुन्हा एकदा तुम्हा प्रत्येकांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करत आहे की आजची ही अभिषेकाची प्रार्थना सभा परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये जोडली आणि जासूरपाणी महिन्यातून एकदाच होणारी ही अभिषेकाची प्रार्थना सभा की आमच्या जीवनामध्ये प्रभूने त्याच्या स्वर्गीय सामर्थ्याला, त्याच्या स्वर्गीय अभिषेकाला त्याने आमच्या जीवनामध्ये नव्याने त्याने द्यावं आणि त्याच प्रकारे पवित्र शास्त्रातून आम्ही ज्या विषयाला आम्ही अभ्यासावं, पवित्र शास्त्रामधील अभिषेक, पवित्र शास्त्रातील अनेक अशा पवित्र आत्म्याशी संबंधित आणि अग्नीशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही या दिवशी आम्ही अभ्यासाव्यात. अनेक अशा उदाहरणाला, अनेक अशा गोष्टीला आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळेल की ज्याद्वारे प्रियांनो परमेश्वराने त्याच्या लोकांना अभिषिक्त केलं आणि ज्या ज्या वेळामध्ये परमेश्वराने त्याच्या लोकांना, त्याच्या संदेशांना, त्याच्या निवडलेल्या लोकांना अभिषिक्त केलं त्यानंतरहून ते पूर्णपणे बदलले आणि त्यानंतर ते थांबले नाही. सो आज ज्या विषयाला आम्ही अभ्यासणार आहोत तो विषय आहे पवित्र शास्त्रातील अग्नी, पवित्र शास्त्रातील आग. आणि पवित्र शास्त्रातील अग्नी या स्वरूपाने ज्या वेळामध्ये आम्ही जर या गोष्टी वाचायला सुरुवात केल्या किंवा या गोष्टी आम्ही अभ्यासल्या तर पवित्र शास्त्रामध्ये मुख्यतः 6 ठिकाणामध्ये 6 वेळामध्ये प्रियांनो जो अभिषेक किंवा जी अग्नी आहे ती अग्नी आकाशातून, स्वर्गातून उतरून आली असा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. सो सर्वप्रथम आम्ही जाणून घेऊया की ही जी अग्नी आहे, एक अग्नी जी आकाशातून असा उल्लेख आहे, एक अग्नी आहे जी स्वर्गातून परमेश्वराने पाठवली असा उल्लेख आहे. आणि अग्नी किंवा परमेश्वराने आपल्या लोकांवरती असेल किंवा जे अर्पणी आहेत यांच्यावरती असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणावरती परमेश्वराने जी अग्नी पाठवली या संबंधीचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. सर्वप्रथम आम्ही पाहूया की एका अग्नीबद्दल पवित्र शास्त्र काय सांगत आहे. आणि ही अग्नी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळते, ही पहिली अग्नी याचा उल्लेख उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आणि अध्याय 19 आणि वचन 24 मध्ये आम्हाला पाहायला मिळते. ही पहिली अग्नी आहे की जी परमेश्वराने पाठवली. जेनेसिस चॅप्टर 19 वर्स 24, उत्पत्तीचं पुस्तक 19 आणि वचन 24 मध्ये वाचूयात. तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा यावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला. ओके, या ठिकाणामध्ये प्रियांनो पवित्र शास्त्रातील या पहिल्या उल्लेखाला आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने जो अग्नी पाठवला हा पहिला अग्नी आहे न्यायाचा अग्नी, न्याय करण्यासंबंधी, भस्म करण्यासंबंधी. आणि हा जो अग्नी परमेश्वराने पाठवला याचं कारण सुद्धा आपण प्रत्येक जण जाणून आहात. कारण या सदोम आणि गमोरा या भागाबद्दल, या नगराबद्दलचा जो ओरड आहे किंवा यांच्याबद्दलची आरोळी परमेश्वराबरोबर परमेश्वराकडे गेली आणि परमेश्वराने या नगराचा नाश करायचं ठरवलं. सदोम आणि गमोराबद्दल एक वचन मी वाचतो, लूक 17 आणि वचन 29 मध्ये. लुका चॅप्टर 17 वर्स 29, लूक 17 आणि वचन 29 वाचूयात. वाचा. परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक ह्यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की सदोम आणि गमोरामध्ये लोट होता अब्रामाचा पुतण्या. आणि ज्या समयामध्ये लोट त्या नगरातून बाहेर आला आणि त्याच वेळेस परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने सर्व सदोम आणि जो गमोरा आहे या भागाचा नाश परमेश्वराने अग्नी आणि गंधकाने केला. हे जे अग्नी आणि गंधक आहे न्यायाचं प्रतीक आम्हाला या ठिकाणामध्ये दाखवतं की परमेश्वराने अग्नीच्या द्वारे न्याय या भागाचा केला, या नगराचा नाश परमेश्वराने अग्नीने केला. आणि या अग्नीच्या द्वारे प्रियांनो परमेश्वराने सदोम आणि गमोराचा समूळ नाश करून टाकला. आणि आज सुद्धा ते नगर किंवा ती जागा जर प्रियांनो आपण जाऊन पाहिली
अनेक शास्त्रज्ञ त्या ठिकाणामध्ये जातात, अनेक अभ्यासक त्या ठिकाणामध्ये जातात आणि त्या जमिनीचा प्रियांनो ते ज्या वेळामध्ये अभ्यास करतात त्यांना या गोष्टी लक्षात येतात की आज सुद्धा त्या जमिनीच्या प्रियांनो मध्ये त्या मातीमध्ये आज सुद्धा गंधकाचा प्रमाण इतकं भयंकर आहे की जे इतर जमिनीमध्ये ते प्रमाण पाहायला मिळत नाही. आज सुद्धा त्या जमिनीमध्ये सदोम आणि गमोरा ज्या भागामध्ये ती नगरी होती प्रियांनो, त्या जमिनीमध्ये आज सुद्धा कुठल्याही प्रकारचं वनस्पती उगत नाही, कुठल्या प्रकारचं गवत सुद्धा त्यामध्ये उगत नाही. जर ढोबळमानाने कुठेही प्रियांनो रिकामी जागा असेल किंवा रिकामी जमीन असेल त्या ठिकाणामध्ये गवत उगून येतं, परंतु प्रियांनो या ठिकाणामध्ये कोणत्याही स्वरूपाचं गवत नाही, कोणत्याही स्वरूपाचं जीवजंतू सुद्धा या सदोम आणि गमोराच्या या जमिनीवरती आज सुद्धा नाहीये. परमेश्वराचा न्याय हा आम्हाला स्पष्ट करतो की परमेश्वर एकदा अग्नी पाठवतो, परमेश्वर एकदा जर गंधक पाठवतो तर त्या ठिकाणामध्ये परत कुठला जीव जंतू किंवा कुठल्या प्रकारची वनस्पती मुळीच येऊ शकत नाही. भयंकर न्याय करण्याची ही परमेश्वराची पद्धती सदम आणि गमोराच्या या नगरीतून आम्हाला पाहायला मिळतं. ती एक झलक आहे सर्व जगाला स्पष्ट करण्यासाठी की परमेश्वर इतका भयंकर न्याय करणारा परमेश्वर आहे. त्या भागामधला एक मनुष्य सुद्धा वाचू शकला नाही, त्या भागातील एक जनावर सुद्धा वाचू शकलं नाही, कारण परमेश्वराने त्यांचा समूळ नाश केला. हालेलुया. परमेश्वराने त्यांचा समूळ नाश या कारणाने केला कारण त्या ठिकाणामध्ये भयंकर पाप वाढलं होतं आणि परमेश्वराने त्या भयंकर पापाच्या कारणाने त्या नगरांचा नाश परमेश्वराने गंधक आणि अग्नीच्या द्वारे केला. तो परमेश्वर आज सुद्धा तितकं सामर्थ्य राखतो की तो परमेश्वर ज्या वेळामध्ये तो शेवटला न्याय करेल तो फार भयंकर असणार आहे. हालेलुया, हालेलुया. ज्या प्रकारे एखादा पिक्चर असेल तर त्या पिक्चरच्या ट्रेलरवरून समजतं की ते पिक्चर कसा असेल. हालेलुया. त्या प्रकारे हे ट्रेलर आहे सदोम आणि गमोरा की परमेश्वर सर्व पृथ्वीचा नाश अग्नी आणि गंधकाने करणार आहे. परमेश्वराने अगोदरच सांगितलं की ज्या नोहाच्या वेळामध्ये परमेश्वराने पाण्याने संपूर्ण जगाचा नाश परमेश्वराने केला, परत तो पाण्याने जगाचा नाश पाण्याने करणार नाहीये. जो नाश करणार आहे तो गंधक आणि अग्नीने परमेश्वर करणार आहे. आणि याचं ट्रेलर सदोम आणि गमोराच्या माध्यमातून परमेश्वराने स्पष्ट केलं. ही पहिली अग्नी आम्हाला पवित्र शास्त्रातील उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 19 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्याच प्रकारे प्रियांनो लुकाच्या अध्याय 17 आणि वचन 29 मध्ये आम्ही वाचतो की ज्या वेळामध्ये लोट त्या ठिकाणून निघाला त्यानंतरच परमेश्वराने सदोम गमोराचा नाश परमेश्वराने केला. लोट निघत नव्हता कारण लोटाला आपल्या संपत्तीमध्ये आपला जीव त्याचा गुंतला होता. लोट आपल्या कमवलेल्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा जीव गुंतला होता आणि त्या कारणाने प्रियांनो त्या ठिकाणून तो निघत नव्हता. आज सुद्धा प्रियांनो मनुष्य अशा जगी गोष्टीमध्ये गुंतलेला आहे की त्या ठिकाणून त्याचं मन निघत नाही, त्याचं हृदय त्या ठिकाणून प्रियांनो बाहेर निघत नाही, त्या ठिकाणामध्ये दडून बसतो. परंतु प्रियांनो जर नाशाचं कारण अशी गोष्ट जर आमच्या जीवनामध्ये ठरत असेल तर त्या ठिकाणून आमचं मन आम्हाला काढणं गरजेचं आहे. कारण परमेश्वराची इच्छा नाहीये की आमचा नाश व्हावा. परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीचा बचाव व्हावा, प्रत्येक व्यक्ती वाचवला जावा. परंतु या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं सदम आणि गमोरामधून ज्या वेळामध्ये लोट बाहेर आला त्यानंतरून परमेश्वराने स्वर्गातून आकाशातून परमेश्वराने गंधक आणि अग्नी पाठवला आणि संपूर्ण सदम गमोराचा नाश परमेश्वराने अग्नीने केला. परमेश्वराने न्याय त्या ठिकाणामध्ये उचित केला. परमेश्वर कदापिही प्रियांनो चुकीच्या गोष्टी सहन करत नाही. परमेश्वर पाप सहन करत नाही. परमेश्वर दुष्ट गोष्टी सहन करत नाही. परमेश्वर शेवटला न्याय सुद्धा फार भयंकर करणार आहे. या गोष्टी प्रियांनो आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकातूनच परमेश्वर दुजोरा देतो. शेवटलं पुस्तक आहे प्रगटीकरण. हालेलुया. उत्पत्तीच मध्ये परमेश्वराने ट्रेलर दिलं आणि शेवटचा न्याय किती भयंकर असेल यातूनच आम्हाला या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. त्यानंतर प्रियांनो आणखी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये अग्नीचा उल्लेख एका ठिकाणामध्ये पाहायला मिळतो. हा उल्लेख आहे प्रियांनो योबाच्या पुस्तकामध्ये.
अध्याय 1 आणि वचन 16 मध्ये. जोब चॅप्टर 1 वर्स 16. इयोबाचं पुस्तक अध्याय 1 आणि वचन 16 आम्ही वाचूयात. तो हे सांगत आहे, तितक्यात दुसऱ्या एकाने येऊन सांगितले, दैवी अग्नीच्या आकाशातून वर्षाव झाला, त्याने मेंढरे गडी जाळून भस्म केले, हे तुला सांगण्यास मी एकटा निभावून आलो आहे. ओके. ज्या वेळामध्ये आम्ही हे वचन वाचतो, हे वचन वाचल्यानंतर हा अग्नी कुठून आला? परत एकदा वाचा, वाचा ना. तो हे सांगत आहे, तितक्यात दुसऱ्या एकाने येऊन सांगितले, दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला, त्याने मेंढरे व गडी जाळून भस्म केले, हे तुला सांगण्यास मी एकटा निभावून आलो आहे. ओके. सो हा अग्नी कोणत्या ठिकाणून आला? ओके, आकाशातून हा अग्नी आला. हा अग्नी कोणी पाठवला? येस, कोणी पाठवला? कोणी पाठवला? आंटी. बरं, आंटींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कन्फ्यूज झालाय आपण. आता वचन आम्ही वाचूयात म्हणजे आम्हाला याची स्पष्टता येईल. वचन 12 वाचा. त्याच अध्यायामध्ये वचन 12, सेम चॅप्टर वर्स 12. परमेश्वर शैतानास म्हणाला, परमेश्वर शैतानास म्हणाला, पहा त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. त्याला मात्र हात लावू नको. मग शैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. मग शैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. एका ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, इफिसच्या पत्रामध्ये जर आम्ही वाचलं तर आमचं झगडणं रक्त मांसाबरोबर नव्हे, तर आमचं झगडणं आकाशातील दुरात्म्यांबरोबर आमचं झगडणं आहे. आणि आकाशामध्ये कोण आहे? दुरात्मे आहे. आकाशामध्ये सैतान आणि सैतानाची सत्ता आहे. या सैतानाने परमेश्वराकडून परवानगी घेतली आणि त्या सैतानाने या अग्नीला पाठवलं. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपल्याला संभ्रम होतो की ही अग्नीची इयोबाच्या पशु पक्ष्यांवरती, मेंढरांवरती किंवा गुराढोरांवरती जी अग्नी आली, ही अग्नी परमेश्वराने पाठवली नाही. ही अग्नी आहे सैतानाकडनं आलेली. हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्ही ज्या वेळामध्ये प्रार्थना करतो किंवा ज्या वेळामध्ये आम्हाला वाटतं की एखादा व्यक्ती फार सामर्थ्याने भरला आहे, प्रत्येक व्यक्ती जो आहे तो गेल्या आठवड्यामध्ये याचा अनुभव आपल्याला चांगला झाला. हालेलुया. की परमेश्वर ज्या वेळामध्ये अभिषेक पाठवतो, तो प्रत्येक अभिषेक परमेश्वराकडून आहे. किंवा एखादा व्यक्ती जर वेगळ्या प्रकारे त्याचा वर्तणूक आहे, तर ती वर्तणूक त्याची खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने आहे की आणखी कशाने, याची स्पष्ट सुद्धा या वचनातून आम्हाला नक्कीच येते. हालेलुया, हालेलुया. आणि या गोष्टी देवाच्या लोकांना त्या वेळामध्ये स्पष्ट होतात ज्या वेळामध्ये आत्मे ओळखण्याचं वरदान त्यांच्याकडे आहे. हालेलुया. आणि आत्मे ओळखण्याचं वरदान हे पवित्र आत्म्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे वरदान, वेगवेगळ्या प्रकारचे जे कृपादान आहे, या कृपादानाच्या प्रियांनो एक भाग या स्वरूपाचा आहे की आत्मे ओळखण्याचं कृपादान. ज्या वेळामध्ये आम्ही या गोष्टी करीनच्या पत्रामध्ये आम्ही वाचतो, त्या ठिकाणामध्ये या गोष्टी आम्हाला लक्षात येतात आणि या स्पष्टता आम्हाला येईल की प्रियांनो, पवित्र आत्म्याचे जे वरदान आहे, पवित्र आत्म्याचे जे कृपादान आहे, या कृपादानाच्या द्वारे प्रियांनो या गोष्टी स्पष्ट होतात की एखादा व्यक्ती पवित्र आत्म्याने भरलेला आहे की आणखी कुठल्या दुष्ट शक्तीने त्याला बांधलेला आहे की कुठल्या अंधकाराच्या शक्तीमध्ये तो गुरफटलेला आहे. या ठिकाणामध्ये इयोबाच्या गुराढोरांवरती, इयोबाच्या मेंढरांवरती प्रियांनो जो अग्नी आला, त्या अग्नीला सांगायला किंवा तो निरोप द्यायला एक त्याचा दास आला. हा दास एक ढोबळ मानाचाच आहे, त्याला जास्त माहिती नाही आणि म्हणून तो काय म्हणतो, दैवी अग्नी आला, आकाशातून दैवी अग्नी आला. हालेलुया. याची स्पष्टता जे बायबल ट्रेनिंग जे घेत आहे त्यांना माहिती आहे की त्यांना गेल्या शनिवारी ही गोष्ट आम्ही सांगितली की जो तुमचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही उत्पत्तीपासून त्यांना शिकवायला सुरुवात करा. कारण त्यांचा जो समज आहे, त्यांचे जे विचार आहे की जगाची निर्मिती कशी झाली, ती निर्मिती त्यांनी जे ऐकले त्याचनुसार त्यांना तो समज आहे.
परंतु पवित्र शास्त्र उत्पत्तीबद्दल काय सांगतं, पवित्र शास्त्र जगाच्या निर्मितीबद्दल काय सांगतं, या गोष्टीची जर त्यांना शिकवण दिली तरच त्या गोष्टीची स्पष्टता त्यांना होईल. त्याच प्रकारे या व्यक्तीला सुद्धा जो निरोप घेऊन आलाय त्याला सुद्धा माहिती नाहीये, आणि म्हणून ज्या वेळामध्ये तो आपल्या धन्याला निरोप देतोय, तो निरोप या स्वरूपाने देतोय की दैवी अग्नी आकाशातून आला आणि त्याने या मेंढरांना मारून टाकलं. हालेलुया. अग्नी की जी पवित्र शास्त्रातील अग्नी आम्ही पाहत आहोत, ही अग्नी आहे नाश करणारी अग्नी. परंतु ही अग्नी कुठून आली? आकाशातून आली. ही अग्नी आहे सैतानाकडनं. हालेलुया, हालेलुया. सो आता मी जाऊया, आणखी काही अग्नी पवित्र शास्त्रामध्ये देव केलेले आहेत. दुसरे राजे अध्याय 1 आणि वचन 10 मी वाचूया. 2 किंग चॅप्टर 1 वर्स 10. दुसरे राजे याचा अध्याय 1 आणि वचन 10. एलियाने त्या 50च्या नायकास म्हटले, मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षा होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करो. तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षा होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले. या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही पाहतो की ज्या वेळामध्ये देवाच्या संदेष्टाने प्रार्थना केली आणि त्याने जी गोष्ट म्हणला, एलिया काय म्हणला की एलिया त्या 50च्या नायकास म्हणाला, मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षा होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करो. तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षा होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले. आता काही जणांना आहे ना आणखी एक जरा संभ्रम निर्माण झालेला आहे. हा संभ्रम की योबाच्या त्या गुराढोरांवरती जी अग्नी आली ती अग्नी खरोखर सैतानाकडनंच आली का, हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहे. याची स्पष्टता तुम्हाला ज्या वेळामध्ये आम्ही शेवटलं वचन वाचू ना त्या वेळामध्ये याची स्पष्टता तुम्हाला येईल की खरंच ती अग्नी कुठून आली. ओके, आता आम्ही या पुस्तकामध्ये येऊया. तो प्रश्न तसाच राहू द्या, त्याचं स्पष्टता तुम्हाला पुढे येईल. ओके, दुसरे राजे अध्याय 1 आणि वचन 10 या ठिकाणामध्ये, कारण कन्फ्यूज होऊन जर आम्ही बसतोय ना तर आम्हाला पुढील वचन समजत नाही. किती जणांना हा प्रश्न पडला होता बरं? हा पडलाच होता ना. हा ओके, आणखी बरेच जण आहेत मला माहिती आहे, कारण दैवी तो म्हणतोय, मग पाळक साहेब असं कसं म्हणताय? हा बरोबर ना. हा असं आहे, बरोबर. ओके, बघूया. दुसरे राजे 1 आणि वचन 10 मध्ये की एलिया जो संदेष्टा आहे, एलिया संदेष्टाने त्याने म्हटलं की मी जर देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षा होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करो. तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षा होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले. सो प्रियांनो, देवाचा हा माणूस आहे, फक्त देवाचा माणूस आहे म्हणून ही गोष्ट परमेश्वराने आकाशातून अग्नी किंवा परमेश्वराने आपल्यापासून अग्नी पाठवला असं नाहीये. तर परमेश्वर आहाजाच्या मृत्यू संबंधी या गोष्टी एक एक घटना या ठिकाणामध्ये घडत आहे. आणि आणखी वचन 12 मध्ये मी पाहतो की एलिया त्यास म्हणाला, मी देवाचा माणूस असेल तर आकाशातून अग्नीचा वर्षा होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करो. तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षा होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले. सुप्रियांनो, परत एकदा ज्या वेळामध्ये तो राजा आपल्या आणखी एका तुकडीला पाठवतो त्या वेळामध्ये त्याच्या नायकाला आणि 50 शिपायाला आकाशातून अग्नी येऊन त्यांना सुद्धा भस्म करतो. म्हणजे एकंदरीत 50 आणि 50 ची तुकडी 2 वेळेस भस्म करण्यात आली त्या अग्नीच्या द्वारे. आणि हा एक शासन करण्याचा किंवा न्याय करण्याची ही अग्नी आहे. या अध्याय 1 आणि वचन 10 आणि 12 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. सो ही तिसरी स्वरूपाची अग्नी आम्हाला या ठिकाणामध्ये पाहायला मिळते. त्याच प्रकारे पियानो आणखी जी पवित्र शास्त्रातील अग्नी आहे ती होम बली यावरती आलेली अग्नी आहे. या संबंधी आम्ही पाहतो पहिले इतिहास आणि याचा अध्याय 21, पहिले इतिहास अध्याय 21 आणि वचन 26 मध्ये, फर्स्ट क्रोनिकल्स चॅप्टर 21 वर्स 26, 21 आणि वचन 26 मध्ये, दाविदाने तेथे परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधून होमबली व शांतार्पणे अर्पिली आणि परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराने त्या होमबलीच्या वेदीवर दिव्य अग्नी पाठवून त्यास उत्तर दिले. ओके,
आतापर्यंत आपल्याला असंच वाटत होतं की एलियाने प्रार्थना केली आणि स्वर्गातून अग्नी उतरला, परंतु दाविदाने सुद्धा प्रार्थना केली आणि वचन या ठिकाणामध्ये आम्हाला काय सांगत आहे, दाविदाने तेथे परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधून होमबली व शांतार्पणे अर्पिली आणि परमेश्वराचा धावा केला. तेव्हा परमेश्वराने त्या होमबलीच्या वेदीवर दिव्याग्नी पाडून त्यास उत्तर दिले. परमेश्वराने देवदूतास आज्ञा केली आणि त्याने आपली तरवार म्यानात परत घातली. सो या ठिकाणामध्ये पियानो आम्ही पाहतो की इस्रायल व यहुदी येथील शिरगंती या संबंधीचं प्रियांनो या आशाखाली लिहिलेलं हे वचन आहे. आणि दाविदाने काय केलं होतं, लोकांची गणती केली, लोकांची मोजदाद केली आणि परमेश्वराने या अगोदर कदापि ही गोष्ट सांगितली नव्हती. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचा अग्नी भडकला, परमेश्वराला राग आला आणि परमेश्वराने आपल्या दूताला त्या ठिकाणामध्ये पाठवलं. परंतु दाविदाने काय केलं, परमेश्वराप्रित्यर्थ त्याने काय केलं, त्याने वेदी बांधली आणि त्या वेदी बांधल्यानंतर होम बली व शांतार्पणे त्याने अर्पण केली आणि त्यानंतर त्याने परमेश्वराचा धावा केला. आम्ही सर्वजण म्हणूया, परमेश्वराचा धावा केला. काय केलं त्याने, आणि धावा करण्या अगोदर त्याने काय केलं, त्याने वेदी बांधली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दाविदाने वेदी बांधली आणि वेदी बांधल्यानंतर त्याने होम बली व शांतार्पणे अर्पण केली. या संबंधी आम्ही लेवियाच्या पुस्तकामध्ये आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात की परमेश्वराने होम बली किंवा शांतार्पणे करण्यासंबंधीचे जे नियम देऊ केलेले आहेत, त्या नियमाला ज्या वेळामध्ये आम्ही वाचतो की वैशिष्ट्यपूर्ण हे अर्पण आहेत आणि हे अर्पण करत असताना प्रियांनो वैशिष्ट्यपूर्ण कोणतं अर्पण करायचं याची स्पष्टता त्या वचनामध्ये देऊ केलेली आहे. दावीद एक राजा आहे आणि या ठिकाणामध्ये दावीद एका याजकाची सुद्धा एक भूमिका तो निभावत आहे. हालेलुया. दाविदाने वेदी बांधली, वेदी बांधल्यानंतर त्याच्यावरती होमबली व शांतार्पणे सुद्धा त्याने अर्पण केली आणि नंतर परमेश्वराचा धावा त्याने केला. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रियांनो परमेश्वराला एखादं अर्पण करण्या अगोदर आम्ही आत्मिकरित्या आमची वेदी आम्ही बांधणं फार गरजेची आहे. वेदीवरतीच प्रियांनो अर्पणे अर्पिल्या जाऊ शकतात आणि वेदी जर आम्ही बांधली नाही आत्मिकरित्याची, तर प्रियांनो आम्ही जे अर्पण करतोय प्रियांनो ते दिलेल्या नियमानुसार प्रियांनो ते अर्पण परमेश्वर स्वीकारू शकत नाही किंवा परमेश्वर स्वीकारत नाही. आत्मिकरित्याची वेदी आम्हाला बांधणं गरजेची आहे, तरच प्रियानो स्वर्गातून अग्नी, दिव्याग्नी परमेश्वराकडनं प्रियानो ती अग्नी उतरून येईल आणि त्याच वेळामध्ये प्रियानो परमेश्वर आम्हाला उत्तर देईल. आम्ही आमची आत्मिक वेदी बांधणं फार गरजेची आहे. हालेलुया. आमची आत्मिक वेदी बांधण्यासाठी प्रियानो आम्हाला स्वतःला तयार करणं गरजेचं आहे, स्वतःला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ती तयारी प्रियांनो उपवासाच्या द्वारे होते, ती तयारी प्रियांनो आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यतेमध्ये येऊन होते, ती तयारी प्रियांनो आम्ही वचन वाचण्याच्या द्वारे होते, ती तयारी प्रियांनो वचन मनन करण्याच्या द्वारे होते, ती तयारी प्रियांनो परमेश्वराची स्तुती आराधना करण्याच्या द्वारे होते. आणि जर ही तयारी आम्ही जर केली नाही तर प्रियांनो आत्मिक वेदी प्रियांनो तयार होऊ शकत नाही, बांधल्या जाऊ शकत नाही. आणि आम्ही किती जरी परमेश्वराला स्तुती आराधनेचा यज्ञ आम्ही अर्पण करतो तर तो स्वीकारला जाऊ शकत नाही. आम्हाला आत्मिक वेदी तयार करणं गरजेचं आहे. दाविदाने ही गोष्ट केली आणि त्याने वेदी बांधली, वेदी बांधल्यानंतर होम बली व शांतार्पणे त्याने अर्पण केले आणि परमेश्वराचा धावा त्याने केला. आम्हाला परमेश्वराचा धावा करणं गरजेचं आहे. हालेलुया. परमेश्वराचा धावा त्याने केला आणि परमेश्वराने होम बलीच्या वेदीवर दिव्याग्नी पाडून त्यास उत्तर दिले. सो परमेश्वर अग्नी पाठवून उत्तर देणारा परमेश्वर आहे. त्यानंतर आणखी एक उत्तर परमेश्वराने शल्मोनाला सुद्धा दिला. दुसरे इतिहास अध्याय 7 आणि वचन 1 मध्ये, 2 Chronicles chapter 7 verse 1. शल्मोनाने प्रार्थना करणे संपल्यावर स्वर्गातून अग्नीने येऊन होमबली व यज्ञबली भस्म केले आणि परमेश्वराच्या तेजाने ते मंदिर भरून गेले. हालेलुया.
सो या ठिकाणामध्ये प्रियानो मला पाहायला मिळतं की ज्या समयामध्ये शलमोनाने प्रार्थना केली आणि प्रार्थना करणं त्याचं संपल्यानंतर स्वर्गातून अग्नी येऊन होम बली व यज्ञ बली भस्म केले आणि परमेश्वराच्या तेजाने ते मंदिर भरून गेले. सो स्वर्गातून परमेश्वरापासून ज्या वेळामध्ये अग्नी उतरतो, परमेश्वराचं तेज उतरतं प्रियानो, त्या समयामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की शलमोनाने बनवलेलं जे मंदिर आहे ते मंदिर परमेश्वराच्या तेजाने भरून गेलं. आम्ही परमेश्वराचे मंदिर आहोत. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही परमेश्वराचं मंदिर आहात, तुम्ही परमेश्वराचं निवासस्थान आहात. आणि ज्या वेळामध्ये आम्ही सुद्धा परमेश्वराची प्रार्थना करतो, परमेश्वर आमचं हे मंदिर, परमेश्वराचं मंदिर हे त्याच्या तेजाने तो भरवतो. ज्या स्वरूपाने आम्हाला वचनामध्ये पाहायला मिळेल, वचन 16 मी वाचूया. त्याच अध्यायामध्ये वचन 16 सेम चॅप्टर वर्ड्स 16. या मंदिरी माझे नाम सर्व काळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे. माझे नेत्र व माझे मन ही तेथे सतत लागलेली राहतील. सो परमेश्वराने शलमोनाने बनवलेल्या मंदिराकडे आणि ते निवडलेलं मंदिर, निवडलेलं स्थान परमेश्वराने केलं. आणि ज्या स्वरूपाने मला पाहायला मिळतं की परमेश्वराने त्या मंदिराची निवड करत परमेश्वराने सांगितलं की माझे नेत्र या स्थळी, या जागेकडे लागलेले. वचन 15 मध्ये आम्ही पाहतो की जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. आमचं शरीर सुद्धा परमेश्वराचं मंदिर आहे. परंतु ज्या वेळामध्ये प्रियानो हे शरीर देवाच्या परमेश्वराच्या तेजाने, त्याच्या अग्नीने, त्याच्या सामर्थ्याने भरतं प्रियानो, त्या वेळामध्ये परमेश्वर आमच्या बरोबर सुद्धा हा करार करतो की जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल, जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल, याकडे परमेश्वराचे डोळे उघडे राहतील व परमेश्वराचे कान लागतील. हालेलुया. आमचं जीवन हे परमेश्वराच्या तेजाने, आमचं अंतःकरण, आमचं शरीर परमेश्वराच्या अग्नीने, त्याच्या सामर्थ्याने भरलेलं असेल. त्या वेळामध्ये प्रियानो आम्ही कोणत्याही ठिकाणामध्ये आम्ही असू, आम्ही आमच्या घरी असू प्रियानो, आम्ही कोणत्याही ठिकाणामध्ये, कोणत्याही भागामध्ये आम्ही असू, त्या ठिकाणून आम्ही प्रार्थना करू. परमेश्वराचे कान आमच्याकडे लागलेले असतील, परमेश्वराचे डोळे आमच्याकडे लागलेले असतील आणि आम्ही आमच्या अंतःकरणातून ज्या वेळामध्ये परमेश्वराकडे प्रार्थना करू, या मंदिरातून आम्ही प्रार्थना करू, या हृदयातून आम्ही परमेश्वराची प्रार्थना करू, परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर तो आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. कारण हे मंदिर, हे शारीरिक रूपाचं जे मंदिर आहे प्रियानो, हे परमेश्वराने निवडलेलं आहे. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण परमेश्वराचे मंदिर आहोत. हालेलुया. आणि त्या परमेश्वराची इच्छा आहे की हे मंदिर आम्ही कायम पावित्र्य त्याचं राखावं, त्याचं तेज आमच्या जीवनामध्ये कायम असावं. ज्या प्रकारे आम्हाला सुद्धा पाहायला मिळतं की मोशे ज्या वेळामध्ये परमेश्वराच्या भेटीला जायचा, मोशेचा चेहरा पूर्णपणे तेजाने भरलेला असायचा. इस्रायल लोक मोशेकडे पाहू शकत नव्हते. हालेलुया. लोक आपला चेहरा ते झाकून घ्यायचे, आपले डोळे बंद करून घ्यायचे, कारण मोशेचा चेहरा पूर्णपणे तेजाने भरलेला असायचा. कारण मोशे परमेश्वराला भेटून आलेला असायचा. सो एक व्यक्ती जो परमेश्वराला भेटी देतो त्याचं जीवन इतकं तेजमय होतं, इतकं प्रकाशित होतं. तर प्रियानो परमेश्वराचं वास्तविकता आमच्या जीवनामध्ये आहे, प्रभूची प्रियानो सानिध्यता आमच्या अंतःकरणामध्ये आहे, आमच्या जीवनामध्ये आहे, आमच्या हृदयामध्ये आहे. तर प्रियानो आमचं जीवन, आमचं हृदय सुद्धा तेजाने कायम भरलेलं राहणं आवश्यक आहे. हालेलुया. त्याच प्रकारे आणखी एका ठिकाणामध्ये प्रियानो की परमेश्वराचं तेज, परमेश्वराचं सामर्थ्य या ठिकाणामध्ये उतरून आलं. ही अग्नी परमेश्वराची उतरून आली. पहिले राजे अध्याय 18 आणि वचन 38 मध्ये. फर्स्ट किंग चॅप्टर 18 वर्स 38. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, इंधने, घोडे आणि माती ही भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी साठिले. प्रियानो, कर्मेल डोंगरावरील ही कसोटी आपल्याला प्रत्येकाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. कर्मेल डोंगर ही एक अग्नीची कसोटी. एलिया संदेष्टा आणि त्याच प्रकारे बाल देवताचे जे संदेष्टे आहेत यांच्यामधील ही कसोटी आहे. ही कसोटी आपण प्रत्येक जण जाणून आहात. ही फार भयंकर आहे, कारण अटीतटीची ही वेळ आहे.
आणि एलियाने त्यांना आव्हान दिलं आणि अहाबाला त्याने आव्हान दिलं की जर तुझा परमेश्वर खरा आहे, जर तुझा बाल देवता जर खरा आहे, तर ही अग्नी या ठिकाणामध्ये या बलीवरती उतरून येईल, आणि जर तो खोटा आहे तर बाल आपली अग्नी पाठवणार नाही आणि ही जी अर्पण आहेत ती भस्म होणार नाही. परंतु जर माझा परमेश्वर खरा आहे तर माझा परमेश्वर स्वतःपासून अग्नी पाठवेल आणि हे अर्पण तो भस्म करेल. आणि आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये एलिया संदेशाने प्रार्थना केली, परमेश्वराच्या सांगण्यावरून या सगळ्या गोष्टी त्याने केल्या. कारण आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की एलियाने प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर तो या स्वरूपाने तो म्हणत आहे वचन 36 मध्ये, मी या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत, हे सर्वांस विदित कर. हे परमेश्वरा ऐक, माझी विनंती ऐक. हे परमेश्वरा तूच देव आहे आणि तूच यांची हृदय पराडमुख केली आहेत, याची या लोकांस जाणीव होते. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होम बली, इंधने, धोंडे, माती ही भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटिले. हे पाहून ते सर्व लोक पालते पडून म्हणाले, परमेश्वरच हा देव, परमेश्वरच हा देव. हालेलुया. ज्या वेळामध्ये परमेश्वरापासून अग्नी उतरला पियानो, त्या वेळामध्ये सर्व लोकांनी आपल्या डोळ्यांनी या गोष्टी पाहिल्या. बालाच्या संदेशाने सुद्धा पाहिलं. अनेक इस्रायलाचे लोक सुद्धा त्या ठिकाणामध्ये आहेत आणि या गोष्टी त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर ते भयभीत झाले. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत बालाची संदेश ते त्या वेदीच्या अवतीभोवती फिरत प्रियांनो त्यांनी स्वतःला घायल करून घेतलं होतं. परंतु अग्नी उतरला नाही. अग्नी केव्हा उतरला? एलियाने प्रार्थना केली आणि मग अग्नी उतरला. हालेलुया, हालेलुया. एलिया आणि आपल्यामध्ये काय समानता माहिती आहे? परमेश्वराचं वचन एका ठिकाणी आम्हाला सांगतं की एलिया तुमच्या आमच्या सारखाच तो होता. त्याचा विश्वास सुद्धा तुमच्या आणि आमच्या सारखा होता. आपल्या सारखा विश्वास त्याचा होता. आपल्या स्वभावासारखा त्याचा स्वभाव होता. आणि आपला स्वभाव जसा आहे तसा स्वभाव कदाचित एलियाचा आहे आणि म्हणूनच वचन सुद्धा तसं सांगतं. परंतु प्रियांनो, एलियाचा जो विश्वास आहे तो विश्वास फार दृढ आहे आणि त्याला अग्नीचा संदेश असंच म्हणल्या जात नाही. स्वामी सुद्धा एलियासारखा स्वभाव आमच्या जीवनामध्ये आहे. आणि ज्या वेळामध्ये आम्ही सुद्धा परमेश्वराकडे प्रार्थना करतो प्रियांनो, अनेकांच्या जीवनामध्ये परमेश्वर त्याचा अग्नी उतरून आणल्याशिवाय राहत नाही. परंतु प्रियांनो, तो दृढ विश्वास आमचा असणं फार आवश्यक आहे आणि त्या स्वरूपाने प्रियांनो आम्ही कृती करणं सुद्धा गरजेचं आहे. अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये आम्हाला भीती वाटते. शुक्रवारी प्रियांनो आपण वचन एलियाबद्दल ऐकलंय ना? हालेलुया. एलियाबद्दल की त्याला सुद्धा भीती वाटली. आपल्याला सुद्धा बऱ्याच कारणाची भीती वाटते. परंतु प्रियांनो, आम्ही प्रभूमध्ये ज्या वेळेस दृढ राहतो, विश्वासामध्ये आम्ही गंभीर राहतो प्रियांनो, समस्या आपल्या जीवनामध्ये येतात, अडचणी येतात, दुःख येतात, निराशा येतात, परंतु आम्ही जगाकडे लक्ष न देता त्या अखिल सृष्टीच्या निर्माणकर्त्या परमेश्वराकडे आम्ही आमची दृष्टी लावणं गरजेचं आहे. जरी आमचा स्वभाव आणि एलियाचा स्वभाव प्रियांनो मेळ खात असेल, परंतु आमचा विश्वास हा दृढ असणं आणि आमच्या जीवनामध्ये भय कदापि नसणं ही गोष्ट फार गरजेची आहे. हालेलुया, हालेलुया. सो एलियाने प्रार्थना केली आणि परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्या ठिकाणामध्ये इंधने, होम बली, धोंडे हे सगळं त्याने भस्म केलं आणि खळगीतले पाणी सुद्धा साठले. वचन आम्हाला सांगतं की सर्व लोक पालथे पडले आणि ते काय म्हटले? परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव. अगोदर एलियाने त्यांना ओरडून सांगितलं असेल ना. एलिया सुद्धा प्रियांनो आपल्या स्वभावाचा म्हणल्यानंतर एलियाने अगोदर प्रयत्न सुद्धा केला असेल की परमेश्वरावरती विश्वास करा. त्याने अहाबाला सुद्धा सांगितलं असेल, अनेक लोकांना त्याने सांगितलं की तुम्ही परमेश्वरावरती विश्वास करा, आपल्या पापापासून फिरा, परमेश्वराला शरण या, परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करा. परंतु प्रियांनो हे लोक बदलायला तयार नव्हते. आणि मी पाहतो की 3.5 वर्षाचा प्रियांनो दुष्काळ एलियाच्या वेळामध्ये पडला आणि परत एकदा एलियाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्षानंतर प्रियांनो पाऊस पडला. एलियाचा स्वभाव आणि आपला स्वभाव.
आपण सुद्धा इतरांसाठी प्रार्थना करतो, त्यांच्या जीवनातील समस्या सुटतात, अडचणी सुटतात. परंतु प्रियानो, बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की माझा निभाव लागेल का? मी या संकटातून, या अडचणीतून, या दुःखातून, या कर्जातून, या आजारातून मी बाहेर निघेल का? आपला सुद्धा स्वभाव तसाच होऊन जातो. एलियाला भीती वाटली ना, आणि म्हणून वचन आम्हाला सांगतं की एलिया आहाबाच्या भीतीपोटी तो त्या ठिकाणून पळून गेला. इजबेलीच्या भीतीपोटी तो त्या ठिकाणून पळून गेला. आणि वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने त्याला कावळ्याच्या हाती त्याला अन्न पुरवलं. हालेलुया. परंतु आपल्या जीवनामध्ये जर भीती असेल तर पियानो, समस्या आपला पाठी आहेच. त्या समस्या अडचणी आपल्या पाठीमागे येणारच आहेत. परंतु पियानो, आम्ही त्या समस्याला, अडचणीला, दुःखाला, व्यक्तीला, कुठल्याही गटाला आम्हाला न घाबरता पियानो, परमेश्वराकडे कायम आमची दृष्टी आम्हाला लावायची की जो परमेश्वर आमचा रक्षण करता देव आहे. हालेलुया. कदाचित एलियाला या गोष्टीचा विसर पडला की ज्या परमेश्वराने आकाशातून अग्नी पाठवला, तो परमेश्वर मला या समस्येतून सोडविणार नाही. त्याला शंका वाटली. आपण सुद्धा बऱ्याच वेळेस एलियाचा आणि आपला स्वभाव या गोष्टीने मेळ खातो. शंका कधी कधी आपल्या मनामध्ये येते. हालेलुया, हालेलुया. कधी कधी आम्ही विचार करतो की मी इतरांसाठी प्रार्थना करतो, त्यांच्या समस्या सुटतात, परंतु त्याच सारख्या समस्या माझ्या जीवनातून का सुटत नाही? हालेलुया. कुछ तो गडबड आहे ना. ती गडबडी आपल्या जीवनातून दूर होणं गरजेचे आहे. आमचा विश्वास फार दृढ असणं गरजेचं आहे. आणि आमची जी आत्मिक वाटचाल आहे ती आत्मिक वाटचाल सुद्धा पियानो व्यवस्थित असणं गरजेची आहे. परमेश्वर आम्हाला त्याच्या तेजाने भरवतो, परमेश्वर त्याच्या आज्ञेने भरवतो, परमेश्वर त्याच्या सामर्थ्याने भरवतो, परंतु त्या गोष्टी आम्ही अधिकाराने वापरणं फार गरजेचे आहे. हालेलुया. परमेश्वर की ज्या एलियाचं त्याने संगोपन कावळ्याच्या द्वारे केलं, तो परमेश्वर आपलं सुद्धा संगोपन करतो, परंतु शंका आम्ही बाळगता कामा नाही. तो संरक्षण करतो, तो परमेश्वर पुरवठाही करतो. यावे इरे तो परमेश्वर आहे. तो परमेश्वर सर्व समर्थ देव आहे की त्याच्या सामर्थ्याचा अनुभव तो आमच्या जीवनामध्ये पदोपदी देत असतो. परंतु जर आम्ही शंका बाळगतो, जर आम्ही किंतु परंतु आमच्या जीवनामध्ये जर आम्ही आणतो, तर पियानो, एलिया ज्या प्रकारे भयभीत होऊन तो पळाला, एलियाला वाटलं की तो एकटाच वाचलाय, परंतु अनेक संदेष्टे, अनेक देवाचे लोक एका गुहेमध्ये लपून ठेवण्यात आले होते. हालेलुया. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण एकटेच आहोत, परंतु अनेक गुप्त विश्वासणारे सुद्धा तुमच्या अवतीभोवती असतात. हालेलुया. म्हणून आम्ही भयभीत व्हायचं नाही, घाबरायचं नाहीये, चिंता करायची नाही, काळजी करायची नाही. परमेश्वर आपल्या बरोबर आहे. हालेलुया. की ज्या परमेश्वराने एलियाचा बचाव केला, परमेश्वराने एलियाच्या प्रार्थनेच्या द्वारे अग्नी पाठवला, तोच परमेश्वर आपल्याही प्रार्थनेच्या द्वारे तो आत्मिक अग्नी पाठवतो. आणि अनेक अशा गोष्टी की ज्या भस्म करण्याच्या योग्यतेच्या आहेत, त्या परमेश्वर त्याच्या स्वर्गीय अग्नीने प्रियानो त्या गोष्टी भस्म करून टाकतो. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. ओके. त्यानंतर आणखी एका अग्नीबद्दलचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो. हा उल्लेख आम्हाला स्पष्ट करेल की हा उल्लेख प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य करतायत अग्नीबद्दल. आणि याबद्दल आता आम्ही जुन्या करारातील अग्नी पाहिल्या, आता नवीन करारामध्ये सुद्धा अग्नीचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो. हा उल्लेख आहे प्रियानो लुकाच्या पुस्तकातील अध्याय 9 आणि वचन 55 मध्ये. लुका चॅप्टर 9 वर्स 55, लूक 9 आणि वचन 55 मध्ये. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला एक विनंती करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ते सांगत आहे. काय सांगतायत? वचन 51 पासून वाचा, म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे समजेल. वाचा. लूक 9 वचन 51 आणि पुढे असे झाले की त्याच्यावर त्यांचा वर घेतले गेले. जाण्यास समय जवळ आला होता, तेव्हा त्याने यरूशलेमेत जाण्याच्या दृढ निश्चयाने तिकडे आपले तोंड वळविले. त्याने आपणापुढे निरोपे पाठविले. तेव्हा ते त्यांच्यासाठी तयारी करावयास शम्रोनाच्या एका गावात गेले. पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, कारण त्याचे रोग यरूशलेमेकडे जाण्याचा होता. हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हटले, प्रभूजी, आकाशातून अग्नी पडून त्याचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे काय?
त्याने त्यास धमकविले. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहे याकोब आणि योहान. याकोब आणि योहान यांच्याबद्दल पवित्र शास्त्र हे वाचाळ होते असं वचन सांगतं. हे बोलण्यासाठी प्रियानो फार उतावळे होते. अशा स्वभावाचे लोक आजूबाजूला बरेच असतात ना, वाचाळ किंवा उतावळे असतात आणि लगेच बोलून टाकतात. आणि हे लगेच बोलणारे किंवा लगेच रिॲक्ट होणारे हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांपैकी हे दोघं आहेत. काय नाव आहे त्यांचं? याकोब आणि योहान. अशा लोकांपासून फार सावध असलं पाहिजे. हालेलुया. यांनी काय म्हणलं प्रभू येशू ख्रिस्ताला? घटना काय घडते? प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांचा स्वीकार शमरोनाच्या लोकांनी, त्या शमरोनाच्या नगराच्या लोकांनी प्रियांनो या शिष्यांचा स्वीकार केला नाही, त्यांचं आगत स्वागत केलं नाही. वचन काय सांगतं? वचन 52 मध्ये त्याने आपल्या पुढे निरोपे पाठविले, तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करावयास शमरोनाच्या एका गावात गेले, पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, कारण त्यांचा रोख यरुशलेमेकडे जाण्याचा होता. हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, प्रभूजी, आकाशातून अग्नी पाडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे काय? प्रभू येशू ख्रिस्ताला ते विचारणा करतायत. काय म्हणतायत? या लोकांनी आमचा स्वीकार केला नाही, आम्ही काय करावं? आकाशातून अग्नी पाडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे काय? कधी कधी आपल्याला वाटतं की या लोकांना आपण इतकं सांगतो, इतकी प्रार्थना करतो, इतकं यांना सुवार्ता सांगतो, काय ऐकत नाही, काय ऐकत नाही. आणि आपल्याला प्रश्न पडतो की आता नको, आता या लोकांना आता सांगणंच नको, आता यांचा नाशच व्हायला पाहिजे. आपण न्याय करून मोकळे होतो ना. असं झालंय बऱ्याच वेळेस, झालंय ना. म्हणूनच तर हसायला आलं ना. जरी आपण मुखाने बोलत नाही पण मनाने आपल्याला कधी कधी वाटतं नको, या लोकांचा आता नाशच व्हायला पाहिजे, हे याच्यासाठीच राखलेत. परंतु प्रियांनो, आपण कधी कधी न्याय करतो, एक उचित समय परमेश्वराने राखलेला असतो. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं? योहान 3 आणि वचन 17 मध्ये जर आम्ही वाचलं तर या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी एक गोष्ट नमूद केलेली. वाचूयात योहान 3 आणि वचन 17 मध्ये. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. हालेलुया. कशासाठी पाठविले? प्रभू येशू ख्रिस्त मारण्यासाठी आला नव्हता, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणतात की आम्ही काय करावं? आकाशातून अग्नी पाडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे काय? म्हणजे कदाचित त्यांनी तशी आज्ञा दिली असती तर स्वर्गातून किंवा आकाशातून अग्नी पडला असता आणि त्या लोकांचा, शमरोनाच्या त्या गावातील लोकांचा नाश झालाही असता. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? त्यांना धमकावलं. काय केलं प्रभू येशू ख्रिस्ताने? आता या धमकावण्याबद्दल जर आम्ही पाहिलं तर वचन स्पष्टतेने एक गोष्ट आम्हाला नमूद करते की प्रभू येशू ख्रिस्त कोणाचाही नाश करण्यासाठी आला नव्हता. हे जे पहिलं त्याचं आगमन आहे, हे पहिलं आगमन कशासाठी आहे? तारण देण्यासाठी. कारण देवाचं वचन स्पष्टतेने आम्हाला सांगतं की मनुष्याचा पुत्र हरवलेल्यास शोधाव्यास व तारवायास तो आला आहे. आणि या ठिकाणामध्ये योहान 3 आणि वचन 17 मध्ये मी वाचतो की वचन या ठिकाणामध्ये मला सांगतं, देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. आणि अनेक जणांना प्रश्न हा सुद्धा पडतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळामध्ये वधस्तंभावरती होता त्याने त्या वेळामध्ये अशी आज्ञा किंवा असे शब्द तो का बोलला नाही की त्या ठिकाणच्या ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा छळ केला त्यांचा नाश त्याने आपल्या शब्दाच्या द्वारे, अग्नीच्या द्वारे त्याने का केला नाही?
तर पहिलं जे त्याचं आगमन आहे ते पहिलं आगमन केवळ जगातील लोकांना तारण मिळवून देण्यासाठीच पहिलं त्याचं आगमन आहे. जर त्याने ती गोष्ट त्या ठिकाणामध्ये केली असती तर पियानो कुठलाही व्यक्ती तारण पाहू शकला नसता. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल पित्याची इच्छा हीच होती की त्याने या जगामध्ये त्याने यावं, जन्माला यावं, तो प्रत्येक व्यक्तीसाठी मारल्या जावा, गाडल्या जावा, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात तो यावा, स्वर्गामध्ये घेतल्या जावा. आणि हा विश्वास जो व्यक्ती करेल की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी या जगामध्ये आला, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र आहे, जो व्यक्ती येशू प्रभू आहे आपल्या मुखाने कबूल करेल, त्या प्रत्येक व्यक्तीचं तारण होईल. ही एक स्पष्ट योजना परमेश्वराने या जगासाठी देण्यासाठी प्रियांनो परमेश्वर पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवला. ही योजना या ठिकाणामध्ये खंडित झाली असती. हालेलुया. ज्यांना या गोष्टीचं ज्ञान नाही ते असंच म्हणतील, तो तर देवाचा पुत्र होता, तर मग त्याने त्या लोकांचा नाश का नाही केला. परमेश्वराची योजना ती नव्हती की कोणाचा नाश त्याने करावा, तर परमेश्वराची योजना हीच होती की प्रत्येक व्यक्तीला तारण मिळावं. आणि तारण कसं मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे, येशू प्रभू आहे, जो आपल्या मुखाने कबूल करतो, जो आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास करतो की प्रभू माझ्यासाठी मारल्या गेला, गाडल्या गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे, असं जो आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो त्या प्रत्येक व्यक्तीचं तारण होतं. आता मला सांगा, जर ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शिक्षा देणाऱ्या त्या लोकांचा नाश केला असता तर ही योजना पूर्ण झाली असती का? लोक असंही म्हणले असते, हालेलुया, त्याने तर लोकांचा नाश केला ना. मग हालेलुया. सो परमेश्वराची योजना, पित्याची योजना आणि मनुष्याच्या इच्छा वेगवेगळ्या आहेत. परमेश्वराची योजना आणि मनुष्याचे विचार वेगवेगळे आहेत. हालेलुया. म्हणून लोकांकडे आम्हाला लक्ष द्यायचं नाही. परमेश्वराचं पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं या गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्या आहेत. आणि परमेश्वराची योजना हीच होती की जगातील प्रत्येक व्यक्ती वाचवल्या जावा, प्रत्येक व्यक्ती तारला जावा. हालेलुया. सो आम्हाला सुद्धा तारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे आणि तो पुनरुत्थित झाल्याच्या द्वारे आम्हाला तारण मिळालेलं आहे. त्याने मरणाला हरवलंय. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला हरवलेला आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा विजयशाली देव आहे. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. प्रभू येशू ख्रिस्त विजयशाली देव आणि तोच आम्हाला विजय देणार आहे. त्याने मरणावरती विजय मिळवला, तो आम्हाला सुद्धा मरणावरती विजय मिळवून देण्यासाठी प्रियांनो त्याने आम्हाला प्रत्येकांना त्याच्या सामर्थ्याने त्याने भरवलेलं आहे. त्याने त्यांचं तारण आम्हाला दिलेलं आहे. आणि ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य या गोष्टी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताशी बोलत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला ते म्हणतायत की आम्ही अशी आज्ञा करावी की आम्ही स्वर्गातून अग्नी, आकाशातून अग्नी यावी आणि या लोकांचा नाश करावा. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना धमकावलं. काय केलं? सो प्रभू आम्हाला सुद्धा धमकावतो बरं का या गोष्टीबद्दल. आपलं काम आहे सुवार्थ सांगायचं, आपलं काम आहे प्रार्थना करायची. ज्या वेळामध्ये हा कृपेचा वेळ संपेल त्यानंतर तो त्याचा न्याय करेल. परंतु आतापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत जोपर्यंत तो पवित्र आत्मा काढून घेतला जाणार नाही तोपर्यंत प्रियांनो कृपेचा वेळ आहे, कृपेचा समय आहे. परंतु हा कृपेचा समय कधी संपेल माहिती नाहीये. आणि या कृपेच्या समयामध्येच, कृपेच्या आसनाजवळ आम्ही असताना आमची जबाबदारी ही आहे की आम्ही प्रत्येक व्यक्तींसाठी मध्यस्थी करावी जो व्यक्ती नरकाच्या वाटेवरती आहे. शिष्यांना सुद्धा असंच वाटलं बरं का यांचा नाश व्हावा. हे जर स्वीकार करत नाही ना, यांचा नाश अग्नीने व्हावा. हालेलुया. थोडासा स्वभाव हा आमच्या जीवनात असू शकतो. हे उतावळे होते प्रियानो बोलायला, आम्ही उतावळे असू नाही. हालेलुया, हालेलुया. सो पवित्र शास्त्र या गोष्टी या दोघांबद्दल हा जो याकोब आणि योहान आहे यांच्या संबंधी प्रियांनो पवित्र शास्त्र फार स्पष्टतेने सांगतं की हे उतावळे होते आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये उतावळे राहता कामा नये. बोलताना फार धीमा आम्ही बोलावं, बोलताना फार विचारपूर्वक आम्ही बोलावं. हालेलुया. आमची तत्परता कशाची असली पाहिजे? ऐकण्याची तत्परता असली पाहिजे.
आणि वचन सुद्धा ही गोष्ट सांगतं की तुम्ही ऐकण्यामध्ये तत्पर आणि बोलण्यामध्ये तुम्ही धीम असावं. पण या गोष्टी या दोघांच्या जीवनामध्ये नव्हत्या. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनामध्ये ऐकण्यामध्ये तत्पर होणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेमध्ये ऐकण्यामध्ये आम्ही तत्पर बनू, आम्हाला प्रभूची वाणी सुद्धा ऐकायला येईल. ज्या वेळामध्ये आम्ही ऐकण्यामध्ये तत्पर होऊ प्रियांनो, आम्ही देवाच्या लोकांकडनं ज्या वेळामध्ये आम्ही ऐकू, त्या वेळामध्ये प्रियांनो परमेश्वराची वाणी यामध्ये आहे या गोष्टी सुद्धा आम्हाला समजेल. ज्या वेळामध्ये आम्ही ऐकण्यामध्ये तत्पर असू, त्या वेळामध्ये विश्वासणारा सुद्धा आमच्या बरोबर बोलत असताना आम्हाला यामध्ये देवाची वाणी आहे या गोष्टी आम्हाला स्पष्ट होते. म्हणून आम्ही ऐकण्यामध्ये फार तत्पर असलं पाहिजे आणि बोलण्यामध्ये धीम. कदाचित ही गोष्ट जमत नसेल, प्रार्थना करा. आणि जर तसं जमत नसेल, डायरेक्ट चिकटपट्टी तुम्ही चिटकून घ्या तोंडाला. त्यातून नाश जर कोणाचा आणि स्वतः जर होत असेल तर ती गोष्ट आम्ही सांभाळलेली बरी. आणि देवाचं वचन स्पष्टतेने सांगतं. हालेलुया, हालेलुया. एका अवयवाने जर आम्ही नरकाच्या वाटेवरती जात असू, वचन स्पष्टतेने सांगतं की तुम्ही काय करा, तो अवयव काढून फेका. हालेलुया. जीभ सगळ्यात मोठं कारण आहे बरं का. जिभेला काय म्हणले? अग्नी म्हणलेलं आहे, आग म्हणलेलं आहे. आता ही अग्नी वेगळी आहे, जिभेची अग्नी वेगळी आहे. ही आग अनेक चांगले जीवन उद्ध्वस्त करून टाकते. ही जिभेची आग अनेक चांगलं जीवन उद्ध्वस्त करून टाकते. म्हणून आम्ही बोलत असताना फार धीमं असलं पाहिजे. जर आम्हाला चांगलं बोलता येत नाही तर आम्हाला अधिकार नाही की कोणाबद्दल वाईट बोलावं. मुळीच नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना धमकावलं. हालेलुया. एका ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आमचं बोलणं हे कसं असावं. ओके, आपल्याला माहिती आहे वचन फक्त ऐकण्यासाठी नाही आहे, एक्झॅक्टली ते पालन करण्यासाठी आहे. काय सांगत आहे वचन? आमचं बोलणं हे कसं असलं पाहिजे? अल्प असलं पाहिजे. आमचं बोलणं हे इतरांना प्रोत्साहन देणार असलं पाहिजे. परंतु जर आपल्या बोलण्याच्या द्वारे एखादा व्यक्ती जर खिन्न होतो, एखादा आत्मा जर प्रियाणू दुखवला जातो, तर परमेश्वराचं वचन याबद्दल सुद्धा आम्हाला सांगतं की आत्मा खिन्न करू नका. आणि आत्मा खिन्न कशाने होतो? बोलण्याच्या द्वारे. बोले यीशु मसीह की, यीशु मसीह की. जाताना चिकटपट्टी घेऊन जा. हालेलुया. आमचं बोलणं अल्प असावं, कमी असावं. आम्हाला फक्त ऐकणारं आमचं अंतःकरण असलं पाहिजे. ऐकणारं आमचं आत्मिक कान असले पाहिजे. जो व्यक्ती ऐकण्यामध्ये तत्पर असतो त्याच व्यक्ती बरोबर प्रभू बोलत असतो. परंतु जो व्यक्ती ऐकण्यामध्ये तत्पर नाहीये त्या व्यक्ती बरोबर परमेश्वर बोलत असतो, परंतु आत्मिकरित्या तो व्यक्ती पूर्णपणे बाहेर झालेला असतो. आमचं जीवन हे याकोब आणि योहानासारखं असू नये. आम्ही वाचाळ असू नये. वाचाळ हा आपल्यावरती संकट ओढवून घेतो आणि जो व्यक्ती जास्त बोलतो ना त्या व्यक्ती बरोबर आपण सुद्धा राहायला आपल्याला आवडत नाही. होतं असं ना, जास्त बोलतो, कुठेही बोलतो. आपण म्हणतो फटकळ तोंडाचा आहे, नको याच्या बरोबर गेलो तर आपलंही फचिती होऊन जाईल आणि आपली सुद्धा काय होईल, अपमान होऊन जाईल. म्हणून आपण टाळतो त्या व्यक्ती बरोबर जायला. म्हणून आपलं बोलणं हे अल्प असावं. आणि देवाचं वचन या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की याकोब आणि योहानाने यात गोष्टी केल्या. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना धमकावलं. प्रभू आम्हाला सुद्धा आत्मिकरित्या धमकावतो या वचनातून की आम्ही जर एखादा व्यक्ती आम्हाला वाटतो की हा व्यक्ती ऐकतच नाही, हा व्यक्ती सुवार्ता ग्रहणच करत नाही, हा व्यक्ती येशूवर विश्वास करत नाही, त्या व्यक्तीला आम्ही प्रभूच्या हवाली करावं. परंतु आम्ही प्रार्थना करता सोडू नये. त्या व्यक्तीसाठी मी मध्यस्थी करावी. तो व्यक्ती एक ना एक दिवस प्रभू नक्की बदलवेल. हालेलुया. जर पाऊल सुटला नाही, पाऊलाला परमेश्वराने सोडलं नाही तर पाऊलापेक्षा फार भयंकर लोक नाहीये या जगात. पाऊल फार भयंकर होता. कारण पाऊलाबद्दल आम्ही पाहतो की पाऊल त्या मुख्य अधिकाऱ्यांकडनं, मुख्य याजकांकडनं तो पत्र मिळून घ्यायचा आणि तो पूर्णपणे ख्रिस्त विरोधी होता. परंतु त्याचं कायापालट प्रभूने केला. त्याचं अंतःकरण इतकं बदललं की जो ख्रिस्त विरोधी होता तो ख्रिस्त प्रचारक बनला.
हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये त्याच्याबरोबर त्याच्या संगतीला त्याचे जे मित्र होते, त्याच्या संगतीला जे लोक होते, ते आश्चर्य करू लागले की हा ख्रिस्त विरोधी होता, आता हा ख्रिस्ताचाच प्रचार करतोय. आणि त्या लोकांनी विचार केला, ठरवलं सुद्धा की त्याला धोंडमार करायचे. परंतु प्रभूने त्याचं रक्षण केलं. तोच प्रभू आमचं सुद्धा रक्षण करणारा देव आहे. हालेलुया. म्हणून चिंता करू नका, काळजी करू नका, प्रभू तुमच्या बरोबर आहे. आणखी आता पहिला जो प्रश्न पडला ना, आता इयोबा संबंधी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणामध्ये मिळणार आहे. प्रकटीकरण अध्याय 13 आणि वचन 13 वाचूयात. रिव्होल्यूशन चॅप्टर 13 वर्स 13. त्या प्रश्नाला आता परत एकदा मी उजळणी देतो की तो प्रश्न पडला की दैवी अग्नी आली आणि त्या अग्नीच्या द्वारे त्याच्या गुराढोरांचा नाश झाला. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला की खरंच ती अग्नी कुठून आली, सैतानाने पाठवली की परमेश्वराने पाठवली? वाचा. हा. ते मोठी चिन्हे करते, माणसासमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असे देखील करते. ओके. आता वचन 11 पासून वाचा, म्हणजे आणखी तुम्हाला या गोष्टी समजायला सोप्या होतील. त्याच अध्यायामध्ये वचन 11 पासून. नंतर मी दुसरे एक शाश्वत भूमीतून वर येताना पाहिले, त्याला कोकरासारखी 2 शिंगे होती, ते अजगरासारखे बोलत होते. ते पहिल्या श्वासपदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालविते आणि ज्या पहिल्या श्वासपदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता, त्याला पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी नमन करावे असे करते. ती मोठी चिन्हे करते, माणसासमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पाडावा असे देखील करीते. ओके. सो या ठिकाणामध्ये आहे खोटे संदेश, ते ख्रिस्त विरोधी. तो काय करत आहे? वचन सांगतं की त्याने लोकांसमक्ष काय केले? मोठे चिन्ह केले. आणि मोठे चिन्ह केल्यानंतर माणसासमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पाडला. कोणी पाडला? खोटे संदेश. हालेलुया. हे खोटे संदेश आहे, ख्रिस्त विरोधी आहे. आणि या श्वापदाबद्दल ही गोष्ट नमूद केलेली आहे की या श्वापदाने काय केलं? तो कसा होता दिसायला? त्याला कोकरासारखी 2 शिंगे होती, ते अजगरासारखे बोलत होते. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की शेवटल्या दिवसामध्ये खोटे संदेश ते उठतील, मोठमोठी चिन्ह दाखवतील आणि अनेक विश्वासणाऱ्यांना सुद्धा काय करतील? बहकवतील, फसवतील. काय होतंय? चिन्ह चमत्कार पाहिले की लोकांना वाटतं नाही आता हेच खरं आहे, बाकी सगळंच खोटं आहे. हालेलुया. हालेलुया. चिन्ह चमत्काराशिवाय काही जणांना विश्वासच पडत नाही. परंतु या चिन्ह चमत्काराबद्दल प्रभूचं वचन स्पष्टपणे सांगतं की शेवटल्या दिवसामध्ये ज्या वेळामध्ये या गोष्टी घडतील, त्या वेळामध्ये ते मोठे चिन्ह करतील. मोठं चिन्ह काय आहे? कोणतं चिन्ह आहे? माणसासमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पाडावा असे ते देखील करीतील. आता आकाशातून अग्नी पाडल्यानंतर काय वाटेल? नाही काहीतरी भयंकर आहे, सत्यच आहे, हा, नाहीतर विश्वासच करणार नाही. परंतु या गोष्टी कोण करणार आहे? खोटे संदेश ते आहे, ख्रिस्त विरोधी आहे. आता मला सांगा, जर खोटे संदेश ते आणि ख्रिस्त विरोधी जर या गोष्टी करतो, तर याच्यावरती अधिकार कोणाचा आहे? सैतान. आणि हाच सैतान इयोबाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतो की ज्याने परमेश्वराकडून परवानगी घेतली की परमेश्वरा तू त्याच्या सर्व कुटुंबाभोवती, त्याच्या संपत्ती भोवती तुझं कुंपण दिलेलं आहे आणि त्याच कारणाने परमेश्वरा तो तुझं भय बाळगतो, त्याच कारणाने तू तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो. ते कुंपण तू काढून तर घे, बघ तो तुझं काय करतो, तू तुझ्याबद्दल काय बोलतो. इयोब, परमेश्वराने काय म्हणलं? नाही, जरी मी ते कुंपण काढून घेतलं, जरी मी त्याला संरक्षण दिलं नाही, तरी तो अंतःकरणातून माझं भय बाळगतो, तो माझ्यावरती प्रीती करतो, तो माझी आराधना करतो. मला माहिती की तुम्हाला सोडणार नाही. आणि त्या ठिकाणामध्ये आम्ही वचनात वाचलं की वचन 12 मध्ये की सैतानाने परमेश्वराकडनं परवानगी घेतली. परमेश्वराने काय सांगितलं त्याला? आता ते वचन वाचा जरा. अध्याय 1 इयोब 1 आणि वचन 12 मध्ये वाचा. परमेश्वर सैतानास म्हणाला, परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा त्याचे सर्वस्व तुझ्या हाती पहा त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. त्याला मात्र हात लावू नको. सर्वस्व, ओके, सर्वस्व परमेश्वराने त्याच्या हाती दिलं. आता या सर्वस्वामध्ये काय? त्याचे गुरेढोरे आहेत ना. हालेलुया.
गुरेढोरे सुद्धा परमेश्वराने कोणाच्या हाती दिले? सैतानाच्या हाती. आता प्रगटीकरणाच्या अध्याय 13 आणि वचन 13 मध्ये मी पाहतो की हा जो अग्नी आहे, अग्नी कोण आकाशातून पाडतो? हे खोटे संदेष्टे किंवा ख्रिस्त विरोधी. आणि या ठिकाणामध्ये इयोबाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं की त्या ठिकाणामध्ये सुद्धा जो अग्नी आला तो अग्नी परमेश्वराकडून आला नाही बरं का. कन्फ्युज राहू नका. तो जरी दैवी अग्नी म्हणतोय, परंतु प्रियांनो तो दैवी अग्नी त्याच्या दृष्टिकोनातून तसा वाटतो, कारण आकाशातून पडला. आज सुद्धा बऱ्याच जणांना तसंच वाटेल ना. जर आकाशातून अग्नी एखाद्या व्यक्तीने बोलवला किंवा पाडला, त्या वेळामध्ये काय वाटेल? नाही, हा व्यक्ती काहीतरी दैवी आहे, हा व्यक्ती फार सामर्थ्यशाली आहे. परंतु या गोष्टी आम्हाला ओळखता यायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही गेल्या एका सभेमध्ये पाहिलो, आत्मे ओळखण्याचं वरदान आमच्याकडे असलं पाहिजे. आणि हा जर संदेश जर तुम्ही ऐकला नसेल, यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्च करा, पास्टर नितेश नाडे या नावाने, आत्मे ओळखण्याचं वरदान किंवा आत्मे ओळखण्याचं कृपादान, हा भाग तुम्ही ऐका, नक्की तुम्हाला या गोष्टी स्पष्ट होईल. सो परमेश्वराची इच्छा आहे की आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये ज्या वेळामध्ये प्रियांनो ख्रिस्त विरोधी येईल किंवा खोटे संदेश येतील, त्या वेळामध्ये ते सुद्धा काय करणार आहे? आकाशातून अग्नी पाडतील. आणखी एक वचन आम्ही वाचूया, प्रगटी 20 आणि वचन 9 मध्ये. रिव्होल्यूशन चॅप्टर 20 वर्स 9, 20:9. प्रगटी 20:9 मध्ये, ज्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जनांची छावणी व प्रिय नगरे वेढिली, तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यास खाऊन टाकले. हालेलुया. या ठिकाणामध्ये शेवटल्या वेळात ज्या घटना घडणार, काय होणार आहे? परमेश्वर स्वर्गातून अग्नी उतरवेल आणि त्या वेळामध्ये त्याने त्यास खाऊन टाकेल. परमेश्वर त्या सगळ्या अग्नीच्या द्वारे या गोष्टी भस्म करून टाकेल, खाऊन टाकेल. राहणार नाहीये. खोटे संदेश ते राहणार नाही आणि ख्रिस्त विरोधी सुद्धा राहणार नाही. केवळ आणि केवळ परमेश्वर आणि परमेश्वराचे लोक राहतील. ते परमेश्वराचा गौरव करतील, परमेश्वराचा महिमा करतील. सो आता आम्ही पाहिलं की स्वर्गातून अग्नी न्यायासाठी उतरला, दैवी अग्नी जो आकाशातून उतरला, शिपायांच्या शासनासाठी न्यायासाठी अग्नी उतरला, होम बलीवरती अग्नी उतरला, शिष्यांचा स्वीकार केला जात नाही म्हणून सुद्धा अग्नी उतरवावा, या संबंधी शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताशी बोलत आहे, ही वाचाळत आहे. आणखी प्रियांनो 6वी गोष्ट की खोटे संदेष्टे आणि ख्रिस्त विरोधी शेवटल्या दिवसामध्ये सुद्धा प्रियांनो आकाशातून अग्नी उतरवतील. या गोष्टी आम्ही या ठिकाणामध्ये पाहतो. परंतु एक गोष्ट या ठिकाणामधून आम्हाला स्पष्ट होते की ज्या ज्या वेळामध्ये अग्नी उतरला, त्या त्या वेळामध्ये विशेष प्रकारचा बदल घडलेला आहे अग्नीच्या द्वारे. आणि या अग्नीच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळतं प्रगटीकरणाच्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये अध्याय 2 आणि वचन 1 ते 4 मध्ये. प्रेषित 2 वचन 1 ते 4. Acts chapter 2 verse 1 to 4. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवासारख्या जीवा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तस ते निराळ्या भाषेमध्ये बोलू लागले. सो या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की पेंटिकॉस्टच्या दिवशी म्हणजे 50वा दिवस, या 50व्या दिवशी ज्या वेळामध्ये हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य एका माडीच्या खोलीमध्ये ते बसले होते, प्रार्थना करत होते, त्या ठिकाणामध्ये अग्नीच्या जीवासारख्या जीवा त्यांना दिसल्या व त्या प्रत्येकांवर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी वाचा त्यांना दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. आपल्या भारतामध्ये या शिष्यांपैकी एक शिष्याला, नाव काय त्याचं, काय नाव आहे, थोमा. या शिष्यांपैकी प्रेषितांपैकी एक प्रेषित भारतामध्ये आला. या प्रेषिताला म्हणजे थोमाला भारतातील भाषा येत नव्हत्या. तो सर्वप्रथम कुठे आला, केरळमध्ये आला. आणि केरळमध्ये आल्यानंतर आता सांगा त्याला मल्याळम भाषा कशी येत होती.
ही मल्याळम भाषा त्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे शिकवण्यात आली. ती वाचा त्याला त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे देण्यात आली. ही वाचा, ही भाषा त्या अग्नीच्या द्वारे देण्यात आली, जी अग्नी 50व्या दिवशी त्याच्यावरती उतरून आली. म्हणून प्रियांनो, ज्या वेळेस अग्नी उतरून आला, ज्या वेळामध्ये प्रियांनो स्वर्गातून अग्नी उतरून आला, परमेश्वरापासून अग्नी उतरून आला, प्रियांनो त्या वेळामध्ये मोठा बदल घडून आला. प्रियांनो, आज सुद्धा परमेश्वर ज्या वेळामध्ये त्याच्या लोकांवरती अग्नी उतरवतो, स्वर्गातून तो अग्नी उतरवतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे अग्नी उतरवतो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठा बदल, त्याच्याद्वारे प्रियांनो इतरांच्या जीवनामध्ये मोठा बदल घडल्याशिवाय राहत नाही. थोमाच्या जीवनामध्ये अग्नी उतरून आला. थोमाच्या द्वारे प्रियांनो ती अग्नी आज सुद्धा काम करतेय. ती अग्नी थांबलेली नाहीये. ती जी अग्नी प्रियांनो यरुशलेमेच्या त्या माडीवरती प्रियांनो त्या प्रेषितांवरती उतरून आली, ती अग्नी आज सुद्धा भारतात काम करतेय. ती अग्नी अनेकांनी विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रियांनो ती अग्नी कशानेही प्रियांनो थांबल्या जाऊ शकत नाहीये. विझवण्याचा प्रयत्न केला, बुझवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रियांनो ती अग्नी आणखी ज्वलंत होत आहे, आणखी ज्वलंत होत आहे. कारण ती अग्नी स्वर्गातून परमेश्वराने सर्व मानव जातीसाठी पाठवलेली आहे. तीच अग्नी आमच्या ठाई प्रभूने देव केलेली आहे. तीच अग्नी परमेश्वराने प्रियांनो थोमाच्या द्वारे भारतामध्ये आणली आणि भारतातील प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये प्रियांनो ती अग्नी ज्वलंत केली, पेटवलेली आहे. आता आमची जबाबदारी आहे की ज्या प्रकारे एका मेणबत्तीने प्रियांनो दुसरी मेणबत्ती पेटवली जाते, एका अग्नीच्या द्वारे दुसऱ्या ठिकाणामध्ये अग्नी दिली जाते, प्रियांनो ती अग्नी आम्हाला मिळालेली आहे. आता ती अग्नी आम्हाला दुसऱ्याला ज्वलंत करायची आहे, दुसऱ्याला पेटवायचं आहे. कारण प्रियांनो एक अग्नी सर्व काही भस्म करते. प्रियांनो, नको असलेल्या सगळ्या गोष्टी भस्म करणारी ती अग्नी आहे. ती अग्नी प्रभूने आमच्या अंतकणामध्ये देव केलेली आहे. हालेलुया. ही अग्नी अनेकांच्या जीवनामध्ये प्रियांनो पेटत राहो आणि या अग्नीच्या द्वारे सर्व पाप, सर्व मलिनता, सर्व दुष्ट गोष्टी, सर्व अशुद्ध गोष्टी भस्म करो आणि प्रत्येकाना त्याच्या पवित्र अग्नीने, अभिषेकाने, त्याच्या स्वर्गीय अभिषेकाने प्रत्येकाना तो सामर्थ्याने प्रदान करो. प्रियांनो, हीच विनंती परमेश्वराकडे आहे. कारण प्रियांनो ती अग्नी ज्या वेळामध्ये पेटते प्रियांनो, ती अग्नी त्याच्यानंतर कदापि शांत बसू देत नाही. प्रेषितांवरती ती अग्नी उतरली, त्यानंतर ते प्रेषित शांत बसले नाही. आमच्यावरती ज्या वेळामध्ये ती अग्नी उतरते प्रियांनो, आम्ही सुद्धा शांत बसता कामा नये. त्या अग्नीला आम्हाला ज्वलंत ठेवणं गरजेचं आहे आणि ती अग्नी त्याच वेळी ज्वलंत राहील. हे सहभागितेमध्ये कायम होते, हे वचनामध्ये कायम होते, प्रार्थनेमध्ये कायम होते आणि ते एका कामामध्ये कायम होते, सुवार्ता सांगण्यामध्ये. जर आम्ही आमचं काम थांबवलं तर प्रियांनो ते अग्नी कधी मिनमिनिता होईल आणि कधी तो विझून जाईल आम्हाला लक्षात येणार नाही. तो अग्नी ज्वलंत ठेवायचा आहे, तो अग्नी तळपट ठेवायचा. त्या अग्नीच्या द्वारे अनेक आत्मे आम्हाला जिंकायचे, अनेक आत्म्यापर्यंत आम्हाला पोहोचायचंय, अनेक आत्मे प्रभूच्या राज्यामध्ये आम्हाला घेऊन यायचे. कारण ती अग्नी तो कदापि विझू न देणारा पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. प्रभू परमेश्वर आम्हाला या स्वर्गीय अग्नीच्या द्वारे, पवित्र शास्त्रातील अग्नीच्या द्वारे तो आम्हाला प्रत्येकांना अभिषिक्त करो, ज्वलंत करो, हीच विनंती परमेश्वराकडे आहे. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.